हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग, वेलकम बॅक टू चॅनल. तर आज आहे 14 जून माझा बर्थडे. तर आजचा स्पेशल डे, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आळंदीला जाऊ आपल्या माऊलींचं दर्शन घ्यायला. आणि तुम्हाला माहिती आहे आळंदीशी आपलं काय नातं आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांचं फ्रेंड्स वगैरे आम्ही कारणे जातो आहे. तर आमचे 4 वर्ष कॉलेजचे बेस्ट लाईफ जी इथे आळंदीत गेली, म्हणून मग आम्ही ठरवलं की आता तिथे दर्शन घेऊ आणि तिथून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करू. तर काल तुम्ही सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या, खूप फोन आले, मेसेजेस आले, तर थँक्यू सो मच. गाईज आहे पण निघतोय आता आम्ही कारमध्ये, कवर टाकतोय. मयूर शेट आले आपले. मयूर हाय का? अभिषेक गाडी काढतोय. आणि हां, ही गाडी पण इंट्रोड्यूस नाही केली मी. तर ही कार नवी आली आपल्या रूमवर. नवी म्हणजे अभिषेकने आणली आहे घरून. आणि भले आमची रूम अशी खराब दिसत राहिली तरी आमच्या पार्किंगमध्ये कार वगैरे आहे आणि हातात मोबाईल आहे. तर आजच्या स्पेशल डेला आम्ही जातोय आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे आता कारमध्ये. हे बघा आमच्यासोबत नवीन मेंबर आहे, आमचा फ्रेंड मयूर चौधरी. मयूर हाय कर. हाय. व्यंकटेश भाऊ, अभिषेक आणि आम्ही. तर आता आम्ही निघालो आहे आळंदी जायला. अचानक प्लॅन बनला आमचा. ॲक्च्युली दगडूशेठला जायचा प्लॅन होता, पण सकाळी म्हणजे झोप नाही उघडली आमची, कोणाचीच जाग नाही आली. तर मग आम्ही ठरवलं की आळंदी जाऊ. आपण तिथे 4 वर्ष राहिलो आहे. रोहित भाऊचे खूप खूप मोठी फॅमिली, सबस्क्रायबर फॅमिली रात्रभर कॉल करत होती. हो का? हां, तर त्यामुळे मग आम्ही उठलो नाही. तर मित्रांनो, आम्ही कारमध्ये चालले. भले तुम्हाला आमची रूम आहे ना थोडी खराब दिसत असेल, पण आम्ही बाहेर चांगले राहतो, तुम्ही बघू शकता. आता काही जे आम्ही नाशिक फाट्याला आलो. आता किती भारी रोड आहे. फुल सनरूफ बंद आहे आमचं, कारण आज ऊन आहे नेमकं. ऊन आलं रे, ऊन आलं नको. तर आता आम्ही पोचलो नाशिक फाट्याला, तुम्हाला जसं दाखवलं. जाऊ आळंदीला, बघू आता तिथे किती गर्दी आहे किती नाही, कारण आम्हाला काही आयडिया नाही आहे. तरी आज संडे तर असू शकते गर्दी, पण आम्ही ट्राय करू दर्शन घ्यायचं. ट्राय नाही करू, दर्शन घेऊच आपण. काढू रे. हे बघा इथे लोक अशी रस्त्यात गाड्या चालवतात. हे बघ एकदम सेंटरला, पण इट्स ओके. हा रोड एकदम भारी वाटतो मला, कारण इथे पूर्ण झाडं आहे आजूबाजू. गाईज आहे पहा आमची जुनी रूम, पूर्ण नॉस्टॅल्जिया फील होते. आता आम्ही आळंदीत एंट्री केलेली आहे. हे बघा इथे आमची रूम होती या ट्रॅव्हलच्या शेजारी. इथे आता आमचं कॉलेज लागेल, त्यानंतर गजानन महाराजचं मंदिर लागेल आणि मग पुढे आपण जाऊ माऊलींकडे. गाईज आम्ही इथे ना पायी खायला यायचो कॉलेजला असताना, आणि आज पा कारमध्ये आलो आहे. बरोबर ना अभिषेक? हो हो. आणि ते तुम्ही एक चैतन्य वाडेवाले बघले असतील ते. हां, चैतन्य वाडे पाहिजे इथे. तुम्ही रील वगैरे बघितला असेल. आता आम्ही बोंडे खायला थांबलो आहे. तुम्हाला दाखवतो बोंडे काय. जिथे आम्ही कॉलेजची म्हणजे पूर्ण मेस टाईप यायचो रोज सकाळी. रोजचा आमचा एकच आयटम होता, इकडे खायला यायचो आम्ही. पूर्ण कॉलेजची मेसनी लावली होती एक टाईमची, रात्रीची लावली होती फक्त. तर आता इकडे आलो, इथे खाऊ आणि मग दर्शनाला जाऊ. गाईज हे पाय बोंडे. ॲक्च्युली याचं नाव ओरिजिनल नाव मैसूर वडा आहे, पण आम्ही बोंडे म्हणतो, म्हणजे सगळेच बोंडे म्हणतो. राऊंड 2 बटर तुप्पा मसाला डोसा. बटर तुप्पा मसाला डोसा. आता जेवण करू, चलो खाऊ ये. गाईज आम्ही मंदिराकडे जातोय, पण खूप गर्दी दिसते आज, काहीतरी आहे. पार्किंग मधून गाडी काढायचं होतं. सुट्टीचे दिवस आले आपण. गाईज आहे इथे किती गर्दी आहे. आमची गाडी निघतच आम्हाला भरपूर वेळ लागला तिथे. पूर्ण ट्रॅफिक मध्ये फसले होते आम्ही. मग आता आम्ही इथे जातोय. बघू जास्त गर्दी असेल तर बाहेरच्या बाहेर निघून जाऊ, मुख दर्शन करून आम्ही. बिकॉज आहे ना इथे पार्किंगसुद्धा होत नाही. आम्हाला इथपर्यंत यायलाच अर्धा तास लागला. गाईज आहे इथून दिसते तुम्हाला गर्दी. काय म्हणतं? हे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे त्या पुलाची. की हा एरिया किती भारी झाला आहे. पहिले आम्ही होतो तेव्हा हा मातीचा रोड होता, आणि आता एकदम मस्त दिसतंय पाणी वगैरे साईडला. आम्ही मॅप लावून निघालो शेवटी, इतकी ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. रस्ता आहे का रे पुढे? हां आहे. गर्दीत पण आम्ही 2 मिनिटात दर्शन घेतो, लगेच ब्लॉग नाही काढू शकले. ब्लॉग काढणं शक्यच नव्हतं, इतकी गर्दी होती. आता मी तुम्हाला दाखवतो आमचा जुना फ्लॅट. म्हणजे जिथे स्टार्टिंगला आम्ही इंजिनिअरिंगला आलो तेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा इथे राहिलो होतो. इतका भारी फ्लॅट होता, नवाच होता ना. फर्स्ट टाइम आम्हीच
रेंटवर राहायचो तिथे, म्हणजे एंट्री केली ती होती. बघ ती सोसायटी काय भारी बनली. आता तिथं इथे राहायचो आम्ही बसा बँक कॉलनीमध्ये. हे समोर तेव्हा मंदिर पण नव्हतं आम्ही जेव्हा इथे होतो. आणि आमचं फ्लॅट होता हे बघा हा फर्स्टवाला जो दिसतोय तो फ्लॅट होता आमचा. हा हे ही बघ, बाल्कनी. मयूर आमचा फ्लॅट, आम्ही इथं राहायचे फर्स्ट. तिथे पा आम्ही रस प्यायला आलो आणि इथे पा पेरूच्या वाडीसारखं आहे, स्प्रिंकलर आहे पा सगळे. आणि इथे एक क्लास गोष्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा फिश दाखवतो. हे बघा सगळ्यात फेवरेट माझा. आणि याच्यात मासे पण आहे थोडे मासे हे छोटे छोटे मासे दिसत आहे काय नाही. त्यानंतर इथे बा पक्षी पण आहे. हे पा किती छान पक्षी आहे. सेम ते नाशिकच्या पेरूच्या वाडीसारखं इथे. हे पण नर्सरी, अभिषेकांच्या नर्सरीत पार गेले मी काय केला आणि ऊन आहे भरपूर. काही तिथे बा किती भारी पक्षी आहे. पा पांढरा पोपट बाबा, सॉरी व्हाईट नाही येल्लो पोपट येतो. सॉरी चावून बिवून घेऊन तो. गाईज आहे पहा आम्हाला काय भेटलं. आम्ही नर्सरी चालू इथे सगळे गोष्टी आहे, झाड आहे. हे काय हे पाय पक्ष्यांचं राहायचं ठिकाण. रेट पण मयूर तू काय घेतोय? मयूर फक्त पाहतोय, किमती पाहतोय मयूर फक्त. आणि तो आमचा माणूस किती घेतोय, आमचा माणूस किती घेतोय. जास्त झाडं घ्यावे. झाडा गप्पा मारायला लागून जातो. एखादी सेंटेन्स बी मारत जा भाऊ मग. तू मारून दे ना एक. ते काय म्हणतात त्याला, सेव्ह लाईफ सेव्ह ट्रीज. उलटा है भाई. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. काही जे पहा आम्ही नवीन झाड घेतले, छोटे छोटे क्यूट हे एक. आणि हे कसे कोणतं झाड आहे नाही नाव नाही माहिती काय आम्हाला. हे गोल्डन मनी प्लांट. हा गोल्डन मनी प्लांट आहे. सोन्याचे अंडे देणारं झाड आहे. सोन्याचे हा अंडे. लो मेंटेनन्स आहे. हा लो मेंटेनन्स आहे. जिवंत ठेवण्यासाठी. हॅपी बर्थडे रोहित. थँक्यू. गाईज आता बॅक टू रूम आलो आम्ही. आता जाऊ, आता झोपू आम्ही. रस वगैरे पिल्ला आहे मस्त. आणि आम्हाला बघा मी तुम्हाला सांगतो, आम्ही सकाळी गेले होते 10 वाजता. आता 2:30 वाजले. पूर्ण इतकी खतरनाक ट्रॅफिक होती ही बस. आणि आज काहीतरी पालखीचं काहीतरी होतं आळंदीला, त्यामुळे पूर्ण गर्दी होती. त्यामुळे आम्हाला मुखदर्शनच घ्यावं लागलं. तर ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. तर आता मस्त सगळ्यांची झोप झाली. मी काही झोपलो नव्हतं कारण रात्री झोप नाही लागत. तर आम्ही आता जातोय भुसावळचा फेमस बंडू वडापाव खायला. तो पण पुण्यात आपल्या. आणि तो स्पेशली अभिषेकचा आणि मयूरचा मित्र आहे, वरंगावचा. मयूरचा क्लासमेट, मयूरचा मित्र आहे. मयूरचा क्लासमेट आहे, त्याच्याकडे जातोय मग आम्ही आता खायला. ओनर दुकानाचा. हा दुकानाचा. आम्ही चक्क किती 14 किलोमीटर फक्त वडापाव खायला जातो. वडापाव खायला जातोय आम्ही. गाईज आहे पहा, आम्ही इथे फूड कोर्टला आलोय आणि इथे शॉप आहे. हे पाय अभिषेक आणि मयूर दोघं तिकडे मध्ये बसलेलं आहे. आणि हा एरिया इतका भारी वाटतो नाही, म्हणजे गार्डन टाईप फूड कोर्ट सगळ्याचं वाटतंय गार्डनमध्ये बसलेलं आहे. हे बघा असं वाटतं लोक गार्डनमध्ये बसले. म्हणजे मी हा एरिया कधी एक्सप्लोर नाही केला, मी फर्स्ट टाईम आलो या साईडला. भरपूर भारी वाटतं इथे, वातावरण पण मस्त आहे आज. हे बघा वडापाव खायला 15 किलोमीटर आले. आता खाऊन तुम्हाला फीडबॅक सांगतो, खाऊन सांगतो तुम्हाला. मुंबई झाली आता मटका. हे आमचे मोहित भाऊ, बंडू वडापावचे मालक, पुण्यात आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ सखी अंगण फूड कोर्टमध्ये यांचं शॉप आहे. तर नक्की आपण अवश्य एकदा भेट द्या. बंडू वडापाव हा भुसावळातील सगळ्यात फेमस वडापाव आहे. यांनी पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस सगळा नक्की विजिट. हां कार्ड टाकू, नक्की विजिट द्या. खूप छान स्पॉट आहे, खूप छान वड्यांची टेस्ट. हे बघा हे शॉप. पुणेकर वड्यांपेक्षा बरे वडे आहेत आपले. तर गाईज आजचा ब्लॉग खूप लांब झाला. तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आकुर्डीमध्ये. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अंगण फूड कोर्ट. सखी अंगण फूड कोर्ट आहे.
तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी विश केलं त्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे 14 जून माझा बड्डे आणि 2 केक आले आपल्या घरी आज. तर गाईस, आम्हाला जस्ट एका सबस्क्रायबरचा मेसेज आलेला आहे रोहितला की त्यांनी आम्हाला एक केक पाठवला आहे आणि हा एका सबस्क्रायबरनेच पाठवलेला केक आहे. गाईज हे बघा, आम्ही नाही सबस्क्रायबरला कन्सेंट विचारलं की आम्ही त्याचं नाव डिस्प्ले करू शकतो का, पण त्याच्याकडनं ही आता मी बोलू. मना केलेलं आहे त्याने, आम्हाला नाव नाही घेऊ शकत. हे बघा, 2 केक आले. थँक्यू व्यंकटेश, थँक्यू हा अभिषेक. दुसरा आम्ही नाही मागवला आहे गाईस. हे दोघं पण त्यांनीच मागवले, ते खोटं बोलत आहे गाईज. याची आम्हाला आयडिया नाही आहे. हे बघा, आमच्याकडे एकाच केकची ऑर्डर हिस्ट्री आहे. वाव, thank you. बाकी आम्ही दुसरे नाही असंच देत आहे ते. फ्लिपकार्टवर गाईज हा केक मला रँडमली एका सबस्क्रायबरने पाठवला आहे आपल्या, आणि हा केक अभिषेकाने त्यांनी मागवला आहे. आत्ताच समजलं मला पण आहे. तर थँक्यू सो मच दोघांना. व्यंकटेश तुला पण थँक्यू, अभिषेक तुला पण थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. लेफ्ट हाताने राईटने करू आपण. थँक्यू. आपली सुंदर रूम, आमची सुंदर रूम दिसते, आमची सुंदर रूम दिसते ती थोडी अवॉइड करा, कारण आम्ही क्लीन निघालो आहे. बऱ्यापैकी क्लीनच आहे. गाईज आता एक्झॅक्ट 12 वाजलेले आहे. आम्ही तिथे बसले, पक्षी पण ओरडतोय मस्त बड्डेला. आता आम्ही केक काटतो आणि ते मी तुम्हाला क्लिप्स टाकतो. थोडा अवतार खराब आहे कारण रात्रीचे 12 वाजले. बघणार आहे कुठेतरी जायचं आहे. हे पाय, कारची चाबी वगैरे ठेवली केक कापायला. हिच्याने कापणार आहे केक आम्ही, अशी निघत नाही काही. चला आता कट करू आपण केक. गाईज हा पा आपल्या यूट्यूबच्या सबस्क्रायबरने पाठवला आहे, म्हणून हा रेड आणि व्हाईट कलरमध्ये. हे बघा, बिहाइंड द सीन घेतोय. आता आपण आणलं नाही गाईज, हा आमचा बड्डे बॉय आहे आणि आज बड्डे बॉयचा बड्डे आहे. रात्री 12 वाजलेले आहेत. 12 वाजलेत का दाखव गाईज. हो, बरोबर. 12 वाजलेला, अजून 4 मिनटं बाकी आहे आणि आणि 6 मिनटं बाकी आहे. अभिषेक व्हेजिटेरियन म्हणून तो केकचं एग लिस्ट मागवलेलं आहे. आणि पण हॅपी बर्थडे टू यू. सबस्क्रायबर्सचे कॉल यायला सुरुवात झालेली आहे. आता दोघांना केक वगैरे कट करतोय. सर्व सबस्क्रायबर आज भाऊंना कॉल करतील. थँक्यू. तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये हॅपी बर्थडे रोहित भाऊ लिहा. हॅपी बर्थडे टू यू. गाईज आपला सबस्क्रायबरचा पण केक सबस्क्रायबर्सचा पण केक उकळून घेऊ. या सबस्क्रायबर्सने हार्ट शेप्ड केक दिलेला आहे. खूप मनाने दिला वाटतं हा केक. रेड वेल्वेटचा केक आहे. आम्ही रोहितला खाऊ घालू. हॅपी बर्थडे. थँक्यू. आमचा विचार चालू आहे विलाला जाऊ बनवू. आमच्या एका मित्राचा विला आहे, ते इन्व्हाइट केलं गेलेलं आहे. मस्त आहे. दो केक. हॅपी बर्थडे रोहित. थँक्यू. हॅपी बर्थडे रोहित. म्हणजे माझा अवतार झोपेतला आहे. नाव मी घेतो, मला नीट घेतो. गाईज तर आपली केक कटिंग झाली आता. आता आम्ही केक गाईज आम्ही केक खाऊन पण थकून गेले, पण तुमचं प्रेम काही संपत नाही आहे. हे फार केक खाल्ला जात नाही. हा हो, एक संपवला आम्ही, आता हा संपवतोय. अजून एक डिलिव्हरी मॅनचा फोन येतो तो खाली. काय माहिती आता किती केक येतात आपल्यासाठी. थँक्यू सो मच तुमचं इतकं प्रेम दिल्याबद्दल. असेच सबस्क्रायबर पण वाढवा गिफ्ट पण फटाफट. आले. गिफ्ट आपण कोणतं गिफ्ट? गिफ्ट पण आलं गाईस. थांबा तुम्हाला दाखवतो. जाऊ द्याचं गिफ्ट दुसऱ्याच्या बड्डेचं आहे. अभिषेकच्याच बड्डेचं आहे.